आरक्षण, सामाजिक न्यायाचे प्रश्न तसेच प्रलंबित असताना देखील या राज्यातील सर्व पक्षांना निवडणुकीचेच पडले आहे। महाराष्ट्रात पक्षाची एवढी सरमिसळ झाली आहे, त्यामुळे राज्यातील जनता संभ्रमावस्थेत आहे। नांदेड, परभणी, जालना, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात ओबीसी विरुद्ध मराठा यावरच निवडणुका होतील। ओबीसी आपल्या न्याय हक्कासाठी, भवितव्यासाठी निवडणुका लढवतील। अनेक मतदारसंघात ओबीसी पर्व भल्या भल्या पक्षांना घरी बसवेल आणि महाराष्ट्रात परिवर्तन सुरू होईल। मी तुम्हाला लिहून देतो की जरांगे पाटील विधानसभेमध्ये एकही उमेदवार उभा करणार नाही। जरांगे यांच्या बैठकीत भूमाफिया, वाळू माफिया असे 2 नंबर धंदेवाले आहेत। उमेदवार उभे करण्या एवढी जरांगेंची कुवत नाही। जरांगे कोणाला पाडणार आहेत? ज्या मराठ्याच्या आमदार, खासदार, आजी माजी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना लेखी पाठिंबा दिला, पैसा दिला, डिझेल दिले, सोशल मीडिया पुरवला, गाड्या दिल्या, त्यांना पाडणार आहेत का? राजेश टोपे आदल्या रात्री भेटून जातात आणि दुसऱ्या दिवशी जरांगे ॲडमिट होतात, यामागे लॉजिक काय? राजेश टोपे यांनी एकाच जातीचेच काम करावे, एकाच जातीच्या आंदोलनाला तुम्ही भेट द्या। संभाजीराजे भोसले, बच्चू कडू, राजू शेट्टी हे वात विझलेले तोटे आहेत। बच्चू कडूंना कधीकाळी एक आंदोलक म्हणून पाहिले जायचे। बच्चू कडू संपले आहेत। राजू शेट्टी उतारवयात सावध पाऊले टाका, नाहीतर अशा वागण्याने उरलेली पदं देखील संपून जाईल। ही एक विधानसभा सुद्धा निवडणूक लढवणार नाही। जरांगेंच्या कमिटमेंट ह्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि शरदचंद्रजी पवार आणि त्यांचं सर्व धोरण राबवणारे, आखणारे, त्यांना दिशा देणारे हे रोहित पवार आणि त्यांची सोशल मीडियाची टीम, वॉर रूम ही चालवते। त्यामुळं मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की जरांगे पाटील एकसुद्धा विधानसभेमध्ये आपला उमेदवार उभा करणार नाही आणि निवडणूक लढणार नाही। ते कोणाच्या सांगण्यावरून करणार नाही की बैठकीतला जो निर्णय होईल त्यावर अवलंबून? अहो, बैठकीत कोण आहे जरांगेच्या बैठकीमध्ये भूमाफिया, वाळू माफिया, 2 नंबर धंदेवाले आहेत। आणि उलट स्वागत असेल मग अशी लोक जर निवडणुका लढत असतील, पक्ष काढत असतील आणि जात अभिनिवेशावर निवडणूक लढत असतील, जातीचा खुट्टा बळकट करायसाठी जर निवडणुका लढत असतील, मतं मागायला कुठं जातील? आम्हाला समाजव्यवस्थेमध्ये प्रवर्गाची भाषा बोलत असताना गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत। त्यामुळे जरांगेंनी असा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं जावंच। 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू। पण याच्या पलीकडे जाऊन जरांगे, अहो तेवढी कुवत पाहिजे, तेवढी हैसियत पाहिजे जरांगेंची। जरांगेंनी आपलं उपोषणासाठी अजून 1-2 वेळा उपोषण करावं, त्यांनी तब्येत चांगली ठेवावी, सलाईन घ्याव्यात, सलाईन घेऊन उपोषण करावं किंवा अजून काय करता आलं तर करावं। अहो निवडणुका, पक्ष, पार्टी, चळवळ आणि त्याचं नेतृत्व करणं, माणसं निवडून आणणं, भल्या भल्या लोकांना 2-4 आमदार निवडून आणता आले नाहीत। आरक्षणाचे प्रश्न, सामाजिक न्यायाचे प्रश्न तसेच पेंडिंग असताना यांच्या भावना न समजता महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्ष आणि पार्ट्यांना एकच पडलेलं आहे की निवडणुकीचे उमेदवार कोणाबरोबर लढायच्या। कारण महाराष्ट्राच्या पक्षांची एवढी सरमिसळ झालेली आहे, कोण कोणाच्या पायात पाय घालतंय आणि कोण कोणाच्या हातात हात घालतंय। महाराष्ट्राची जनता एकदम संभ्रमावस्थेत आहे आणि सामान्य माणूस मात्र प्रचंड संभ्रमावस्थेत आहे। कुठल्या पक्षाला कोणाबरोबरही युती करू द्या आणि कुणी कुठं कितीही काहीही ताकद लावू द्या, आमच्या 6 ते 7 जिल्ह्यामध्ये निवडणुका ह्या पक्ष, पार्टी, संघटना या धोरणावर होणार नाहीत, तर या 6-7 जिल्ह्यामध्ये नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर या 6-7 जिल्ह्यामध्ये निवडणुका होतील। त्या फक्त ओबीसी वर्सेस मराठा। ओबीसी हे सामाजिक न्याय हक्कासाठी, ओबीसी हे आपल्या हक्काधिकारांसाठी, ओबीसी हे आपल्या भविष्यातील अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी या निवडणुका लढतील आणि सर्व गावगाड्यातल्या समाजव्यवस्थेमधल्या शोषित, वंचित, पीडित सर्व ओबीसी एकत्रित येऊन या प्रस्थापित घराण्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढतील। त्यामुळं मराठवाड्यामध्ये किंवा मी आत्ता बोललेल्या 6-7 जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त एकच कारण चालेल, नवे पर्व, ओबीसी सर्व। आणि हा ट्रेंड जो आहे, हा ट्रेंड भल्या भल्या पक्षांना, भल्या भल्या पार्ट्यांना, भल्या भल्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवेल। त्यामध्ये आम्ही
नांदेड जिल्ह्यामधला भोकर असो किंवा जालना जिल्ह्यामधली घनसावंगी असो, परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे अनेक जिल्ह्यामधल्या आचारसंहिता लागल्यानंतर ते बैठक घेणार आहे. लढायचं की पाडायचं त्याबाबतचा निर्णय ते बैठकीत घेतील. पण तुमची भूमिका काय असेल ओबीसी? बघा, जरांगे कुठलीही एक विधानसभा सुद्धा निवडणूक लढवणार नाहीत. जरांगेंच्या कमिटमेंट ह्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि शरदचंद्रजी पवार आणि त्यांचं सर्व धोरण राबवणारे, आखणारे, त्यांना दिशा देणारे हे रोहित पवार आणि त्यांची सोशल मीडियाची टीम वॉर रूम ही चालवते. त्यामुळं मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की जरांगे पाटील एक सुद्धा विधानसभेमध्ये आपला उमेदवार उभा करणार नाहीत आणि निवडणूक लढणार नाही. ते कोणाच्या सांगण्यावरून करणार नाही की बैठकीतला जो निर्णय होईल त्यावर अहो, बैठकीत कोण आहे जरांगेच्या बैठकीमध्ये भूमाफिया, वाळू माफिया, 2 नंबर धंदेवाले आहेत. आणि उलट स्वागत असेल मग अशी लोक जर निवडणुका लढत असतील, पक्ष काढत असतील आणि जात अभिनिवेशावर निवडणूक लढत असतील, जातीचा खोट्टा बळकट करायसाठी जर निवडणुका लढत असतील, मतं मागायला कुठं जातील? आम्हाला समाज व्यवस्थेमध्ये प्रवर्गाची भाषा बोलत असताना गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत. त्यामुळे जरांगेंनी असा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं जावंच. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू. पण याच्या पलीकडे जाऊन जरांगे, अहो तेवढी कुवत पाहिजे, तेवढी हैसियत पाहिजे जरांगेंची. जरांगेंनी आपलं उपोषणासाठी अजून 1-2 वेळा उपोषण करावं. शिष्टमंडळाशिवाय आणि नेते आले अनेक की ज्यांच्या स्क्रिप्टवर जरांगे चालतात, ते नेते आले, भेटले. पण त्याच्याशिवाय कुठलंही शासनाचं अधिकृत शिष्टमंडळ न येणं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे असं आम्ही मानतो. भुजबळ साहेब म्हटले होते की जरांगेच्या उपोषणाला जरांगेंनी आणून बसलं भुजबळांना, राजटोपण आणून बसेल भुजबळांना. हा प्रश्न राजटोपणी पळ काढला तिथून. राजेश टोपे बघा, ते स्वतःला सेक्युलरवादी समजतात, पण राजेश टोपे हे शरदचंद्र पवारांच्या स्क्रिप्टवर चालतात. आणि राजेश टोपेंना शुभेच्छा आहेत की घनसावंगी मतदारसंघामध्ये तुम्ही सेक्युलरवादी असेच राहा, एका जातीचंच काम करत राहा, एका जातीच्याच आंदोलनाला तुम्ही भेटी देत राहा. राजेशजी टोपे, तुमचा किती पैसा आहे, किती कारखाने आहेत, तुम्ही किती चॉपर विमानामधून जरी तुमच्या मतदारसंघात पैसे वरून जरी टाकले तरी ओबीसी बांधव घनसावंगीमध्ये राजेश टोपेंना निश्चित याचं ऑडिट विचारणार, जाब विचारणार. मग तुम्ही जर म्हणताय की शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर जरांगे जातात, काल संभाजीराजे, राजू शेट्टी त्यांना भेटून गेले आघाडीसाठी. हे बघा, राजू शेट्टी असतील किंवा मिस्टर संभाजी भोसले असतील किंवा कोण चटप, धोंडगे, अजून कोण बच्चू कडू, हे सगळे वाया गेलेले, वात इजलेले तोटे आहेत. कारण बच्चू कडूंना कधी काळी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आंदोलक म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्यातला येरा कधीच संपलेला आहे. बच्चू कडूंनी जर उद्धव साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असता तर बच्चू कडूची ती अकाउंटेबिलिटी, ती एरा तो टिकले असते. परंतु बच्चू कडू संपलेले आहेत कधीच. बच्चू कडू सत्तेच्या बाजूला राहिलेले आहेत. बच्चू कडूंना ना कॅरेक्टर आहे, ना अजेंडा आहे, ना धोरण आहे. त्यामुळे बच्चू कडू असो किंवा राजू शेट्टी असो, राजू शेट्टी मिस्टर संभाजी भोसलेंच्या बरोबर गेल्यानं राजू शेट्टींना हातकणंगले मतदारसंघात किंवा त्यांच्या शिरोळमध्ये आम्ही ओबीसी बांधव, पर्टिक्युलरली जास्त संख्येत असणारा धनगर बांधव शिरोळमध्ये राजू शेट्टींना मतदान करेल का? जो कधी काळी राजू शेट्टींचा असेट होता. आणि मिस्टर संभाजी भोसलेंनी पाठिंबा दिला म्हणून मराठा बांधव तिथल्या जैन कम्युनिटीचं नेतृत्व स्वीकारेल का? हे विळ्या भोपळ्याचं शक्य आहे. त्यामुळे राजू शेट्टी उतार वयामध्ये थोडस सबुरीनं चला, उगच काहीतरी कोणाच्या तरी गळ्यात माळा घालायच्या भानगडीत पडू नका. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, थोडस सावधतेने तुम्ही पावलं टाकावीत असा मी एक आमचे ज्येष्ठ किंवा एक चळवळीतला एक ऊस आणि ऊस दरावर एक चांगलं काम करणारा, दिशा देणारा एक कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टींकडे पाहिलं जातं. परंतु अशा वागण्यानं राजू शेट्टी उरली सुरली पद संपून जाईल तुमची. संभाजीराजे ज्या वेळेला अंतरवाली